Hello dear students, welcome to Diploma YouTube channel and Diploma online platform. तर आपण युनिट नंबर 1 आजपासून स्टार्ट करणार आहेत मित्रांनो. मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यामधल्या थेरीज. आज इम्पॉर्टंट थेरी जे आहे 4-5 क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित आपण स्टडी करून घेऊ आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युलावरच्या प्रॉब्लेम्स जे की मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेशनवर बेस्ड असणारे प्रॉब्लेम्स आपण काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर एक अनाउन्समेंट तर अगोदरच केलेली आहेत. आपल्या बॅचेस लॉन्च झालेले आहेत मित्रांनो. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा ट्रिपल लाईन मध्ये अफोर्डेबल प्राइस आहे. पूर्ण लेक्चर्स त्याच्यानंतर तुमचे हँड रिटन नोट्स, पेपर्स, टेस्ट पेपर्स, मेगा टेस्ट पेपरच्या सगळ्यात तुम्हाला कॉन्टेंट जे आहेत आपल्या ऍपवर भेटणार आहेत आफ्टर परचेसिंग दिस कोर्स. ओके, तर ह्याच्या अगोदर थोडं आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी करून घेऊ. बॅच मी सांगितलं होतं मित्रांनो. ठीक आहे, तर बॅच तुमचे ट्रिपल लाईन मध्ये आहे. एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आपली बॅच आहे. ओके, फॉर फर्स्ट 50 स्टुडंट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, जे कोणीही चॅनलला नवीन असाल त्यांनी चॅनल पहिले सबस्क्राईब करायचं, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे आणि हा ग्रुप जॉईन करायचा मित्रांनो. स्पेशली सेकंड इयर ऑनलाईन क्लास स्टुडंट साठी आहे 2026. तुम्ही डायरेक्टली हा स्कॅनर स्कॅन करून तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. थेरीज, त्याच्यानंतर तुमच्या नोट्स, हँड नोट्स, इम्पॉर्टंट फॉर्म्युले, सगळ्या गोष्टी रिलेटेड टू स्ट्रेंथ ऑफ मटेरियल अँड अदर सब्जेक्ट सांगतो. मेकॅनिकल असू द्या, सिव्हिल असू द्या आणि पीजी असू द्या, प्रोडक्शन असू द्या, तिन्ही स्टुडंट्स हा ग्रुप जॉईन करायचा आहे. कारण की याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे आफ्टर परचेसिंग दिस स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कोर्स. ओके, त्याच्यानंतर हा डिप्लोमा ऍप आहे, स्कॅनर आहे, स्कॅन करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि रजिस्टर करून घ्या आपले. चला, आता फर्स्ट जे आहे मित्रांनो, लेक्चर नंबर 1 आहे आपलं. 1.1 म्हणतो या लेक्चरला मी. ओके, मुवमेंट ऑफ इनर्शिया किती मार्काला आहे? चॅप्टर 12 मार्काला आहे. आता मी युजल मेथड जे आहे टॉपिक वाईज मी थेरी सांगणार नाही, डायरेक्टली क्वेश्चन वाईज सांगणार. कारण की ह्या क्वेश्चन डायरेक्ट तुमच्या एक्झाम मध्ये एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये फ्रेम होणार आहेत. तशावाले क्वेश्चन तुमच्या समोर आणलेला आहे. लक्षात आलं? ठीक आहे, चलो. आता वन बाय वन आपण गोष्टी कळून घेऊ मित्रांनो. आता हा जे मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, पहिलाच क्वेश्चन येईल तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये. डिफाईन मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड स्टेट इट्स एसआय युनिट्स. स्टेट इट्स एसआय युनिट. तर त्यासाठी पण मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते एकदा मी एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सांगतो, त्याचा इम्पॉर्टन्स काय. ठीक आहे, आता हा तुमचा बीम कन्सिडर करा. ठीक आहे, हा प्लेन बीमचा आहे, दोन्ही साईडला सपोर्ट्स आहेत, सिम्पली सपोर्टेड असे ठेवलेले आहेत. समजा तुम्ही ह्याच्यावर लोड लावला सेंटरला, तर बीम असं डिफ्लेक्ट होणार. करेक्ट आहे, डिफ्लेक्ट होणार. आता या बीमच्या 2 डायमेन्शन्स आहेत मित्रांनो, एक तर विड्थ आहे आणि त्याच्यानंतर तुमचा थिकनेस आहे. थिकनेस निग्लिजिबल दिसतो तुम्हाला, त्याच्यामुळं हे इझिली काय होणार, बेंड होणार अलॉंग द स्पॅन. आता ते समजा मी हा बीमला असा ठेवलो, आता तुम्ही लोड लावा, बरोबर बेंड होते का? होत नाही. ठीक आहे, दोन्ही साईडला म्हणजे कुठेही लावा, हा डिफिकल्ट होणार बेंडिंग साठी. बरोबर आहे. हाच काय डिफाईन करतो तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया इन द बीम. लक्षात आलं? तर मुवमेंट ऑफ इनर्शियाचा पर्टिक्युलर इम्पॉर्टन्स काय मित्रांनो, डिफ्लेक्शन कमी करते, म्हणजे बेंडिंग हायएस्ट रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते टुवर्ड्स बेंडिंग. लक्षात आलं? तर ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाला अल्टरनेट नाव आहे मित्रांनो एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे तुम्ही एरिया असं पॉइंट करा जिथं मॅक्सिमम काय राहणार आहे, रेजिस्टन्स टू दी बेंडिंग राहणार आहे. तेच इम्पॉर्टन्स पॅरामीटर म्हणून आपल्याला पूर्ण या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कोणतं पॅरामीटर दिसणार, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे मेनली डिफ्लेक्शन कमी करणं बीम मधल्या, त्याच्यानंतर स्वीप्स कमी करणं, रोटेशन कमी करणं, मॅक्सिमम रेजिस्टन्स टू द रोटेशन प्रोव्हाइड करणं. ओके, या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आफ्टर प्रोव्हाइडिंग प्रॉपर अमाउंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया मित्रांनो, हा डायरेक्टली हे कशाच्या रिलेटेड आहे, तुमच्या सेक्शन म्हणजे तुमची पर्टिक्युलर कॉम्पोनंटच्या सेक्शनवर डिपेंड आहे. कारण की हा डिनोट करतो आपण आय ने, हे पुढे सांगणार आहे, बट इट इज फंक्शन ऑफ जॉमेट्री ऑफ द सेक्शन. फंक्शन ऑफ जॉमेट्री ऑफ द सेक्शन. तर काय दिलेलं आहे मित्रांनो बघा, सेकंड मोमेंट ऑफ एरिया ह्याला आपण काय म्हणतो, इट इज डिफाइंड ॲज
मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड एट सेकंड मोमेंट ऑफ एन एरिया अबाउट एन ऍक्सिस. ठीक आहे, पर्टिक्युलर ऍक्सिस राहतो. ठीक आहे, सगळ्या आपल्याला पण सेंट्रल ऍक्सिस आहे. ठीक आहे, समजा आपण ऍक्सिसच्या बाहेर असं काही वेट वगैरे घेऊन थांबलो तर आपलं बॉडी काय होणार, अनस्टेबल कंडिशन मध्ये जाणार आहे. स्टेबल कंडिशन कधी होतो, जेव्हा आपण स्थिर कॉन्स्टंट एका पोझिशनवर थांबलेलं आहे. ते समजा तुम्ही वेट लावला दोन्ही हातांमध्ये इक्वॅलंट किंवा डिफरंट वेट लावला तर तुम्ही इम्बॅलन्स फील करता. लक्षात आलं? तर हा कशामुळे, कारण की तुमचं जे वेट आहे शिफ्ट होतो ऍक्सिस पासून. त्या ऍक्सिसला आपण काय म्हणतो, सेंट्रोइडल ऍक्सिस. सगळ्या सेक्शन्सला स्वतःचा सेंट्रोइडल ऍक्सिस राहतो आणि त्याच्या अबाउटच काय राहणार आहे तिथं, बेंडिंग जे आहे, स्ट्रेसेस जे आहेत मित्रांनो, सेंट्रलला न्यूट्रल ऍक्सिसला व्हॅल्यूज काय दिसणार तुम्हाला, 0. ठीक आहे, तर मॅक्सिमम पॉसिबिलिटी आपण काय करतो, असा सेंट्रल ऍक्सिस फाइंड करतो जिथे बॉडी जे आहे ऍक्युरेटली स्टेबल पाहिजे आणि मॅक्सिमम रेजिस्टन्स प्रोव्हाइड करता यावं तुमच्या बेंडिंगला. लक्षात आलं? तर हा पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. ते काय दिलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाइंड एज सेकंड मोमेंट ऑफ एरिया. याला आपण सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणतो कारण की हे डायमेन्शन्स वर डिपेंड आहे, त्याच्यामुळे पर्टिक्युलर प्लेन सरफेसेस वर डिपेंड आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेशन. ठीक आहे, अबाउट एन ऍक्सिस इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात आलं? आता याला फिजिक्सच्या फॉर्म मध्ये पण आपण काय करू शकतो, याला डिफाईन करू शकतो मित्रांनो. आता फिजिक्स वगैरे काही शिकायची गरज नाही, आपल्या रिलेटेड टू इंजिनिअरिंग आहे, तर इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन आपण शिकून घेऊ. तरी मी लिहून ठेवलेलं आहे, काय दिलेलं आहे, इट इज अ क्वांटिटी एक्सप्रेसिंग बॉडीज टेंडन्सी टू रेजिस्ट. काय रेजिस्ट करते, अँग्युलर ऍक्सलरेशन. रेजिस्ट अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे काय, रोटेशन. लक्षात आलं? इट इज इक्वल टू द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास. म्हणजे काय, summation of product of mass and square mass of the particles to the square of the distance from the axis of rotation. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर बॉडी आहे मित्रांनो. ठीक आहे, एक पर्टिक्युलर बॉडी आहे, तर ह्याच्यामध्ये मी नंबर ऑफ एलिमेंट्स काय करतो, डिवाइड करून घेतो. लॅमिनास मध्ये किंवा पार्टिकल्स मध्ये डिवाइड करतो. या पार्टिकलचं मास माहित आहे आणि त्याच्या डिस्टन्सेस फ्रॉम सेंट्रल ऍक्सिस माहित आहे. ठीक आहे, तर हाच जे आहे ह्याला आपण डिस्टन्स आर म्हणतो, तर तसं R1 R2 R3 पर्टिक्युलर पार्टिकल्सला त्याच्या डिस्टन्सेस डिफरंट राहतात फ्रॉम पर्टिक्युलर ऍक्सिस. तर ह्या ऍक्सिस सेंट्रल ऍक्सिस म्हणून कन्सिडर केलेला आहे और सिम्पली अन ऍक्सिस कन्सिडर केला आहे. त्या ऍक्सिस मधून किंवा ऍक्सिस पासून या डिस्टन्सेस माहित आहे, सगळ्यांचा मास इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सेस त्यांचा सम घेतला तर तुम्हाला काय भेटणार, मोमेंट ऑफ इनर्शिया भेटणार मित्रांनो. तर हा मास मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, आपल्याला स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू बघायचं आहे. तर त्याची डेफिनेशन मित्रांनो हे आहे, तर तुम्ही हे इझी वाला डेफिनेशन लिहू शकता एक्झाम मध्ये. दॅट इज सेकंड मोमेंट ऑफ एन एरिया अबाउट एन ऍक्सिस इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. आता लक्षात घ्या, दोन्ही ऍक्सिसला आपण फाइंड आउट करू शकतो. समजा तुम्हाला IXX फाइंड आउट करायचं असेल तर इंटिग्रेशन y² dx. ठीक आहे, हा वाला फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यानंतर IYY म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ऍक्सिस फाइंड आउट करायचं असेल तर इंटिग्रेशन x² dy, सॉरी dA. तर हे dA काय, एलिमेंटचा एरिया आहे, लॅमिनाचा एरिया आहे आणि x² डिस्टन्स आहे ऍक्सिस पासून. समजा YY ने काढत असाल, ह्याला काढायचं असेल तर तुम्ही डिस्टन्स पर्टिक्युलर डिस्टन्स कसं मेजर करता, इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. म्हणजे हा झाला तुमचा x, इथं पर्टिक्युलर लॅमिना आहे. लक्षात आलं? ठीक आहे, तर हा झाला तुमचा dA. म्हणजे दॅट इज स्मॉल एरिया, एरियाचं डिस्टन्स अबाउट YY ऍक्सिस. मग तुम्ही डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस कसं सांगणार आहे, dA तर स्मॉल एरिया आहे, चेंज इन किंवा निग्लिजिबल एरिया किंवा स्मॉल एरिया म्हणून सांगा. डी आहे ना, डीए म्हणजे एकदम छोटा एरिया आहे, लॅमिना म्हणतो आपण. त्या लॅमिनाचा डिस्टन्स x आहे फ्रॉम YY ऍक्सिस. तर त्याच्यासाठी तुम्हाला IYY कसं फाइंड आउट करायचं आहे, इंटिग्रेशन करून, कारण की आपण सम करतो. अशा नंबरेज एरिया जे आहेत आजूबाजूला या ऍक्सिसच्या सगळ्यांचे सेम सेम कसं करणार, इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन x² dA फॉर IYY. आणि सेम समजा तुम्हाला IXX ला कॅल्क्युलेट करायचं असेल, ठीक आहे, पर्टिक्युलर या लॅमिनासचा, तर हे पर्टिक्युलर डीए माहित आहे आणि ह्याचा डिस्टन्स आपण कसं मेजर करतो, व्हर्टिकली. ठीक आहे, तर व्हर्टिकल डिस्टन्सेस आपण फाइंड आउट करतो. तर इथं IXX कसं फाइंड आउट करायचं, इंटिग्रेशन
वाय स्क्वेअर डीए हे केल्यानंतर यांचं इंटिग्रेशन केल्यानंतर सगळ्यांचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट एक्स एक्स ऍक्सिस तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, तर हे फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, हे स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तर तुम्हाला स्ट्रक्चरल डेफिनेशन लिहायचं आहे. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय आय. कशा डिनोट करतो? आय ने डिनोट करतो. आणि याचा युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा आय एस स्टँडर्ड. ठीक आहे, तर हा जे आय एस आहे स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल युनिट्स आहेत मित्रांनो, याचं काय राहणार? मीटर टू दी पॉवर 4 और एम एम टू दी पॉवर 4 हे तुमचे एसआय युनिट्स आहेत. एसआय युनिट्स आहेत स्टँडर्ड्स ऑफ इंटरनॅशनल युनिट. तर हेच आपण मॅक्सिमम केसेसमध्ये युनिट्स यूज करतो. लक्षात आलं? मोमेंट ऑफ इनर्शियाचा इम्पॉर्टन्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. चलो आता नेक्स्ट मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं हा डिस्टन्स, कारण की हे इम्पॉर्टंट आहे. रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, तर रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, तर हे पर्टिक्युलर समजा हा डिस्टन्स आपण डिफाईन करतो मित्र. असा डिस्टन्स डिफाईन करायचा आहे कशाच्या भोवती? या ऍक्सिसच्या भोवती, म्हणजे या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या भोवती असा डिस्टन्स डिफाईन करायचा आहे जिथं तुमचा मास जे आहे स्टेबल राहील अबाउट दॅट ऍक्सिस. तर त्या डिस्टन्सला इट इज सिम्पली अ डिस्टन्स. ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशनचा अर्थ आहे त्या ऍक्सेसच्या अबाउट समजा रोटेशन होत असेल, ते रोटेशन कसं राहतो? स्टेबल रोटेशन राहील किंवा हार पार्टिकल्स, हार स्मॉलेस्ट सेक्शन जे राहणार आहे स्टेबल फॉर्म मध्ये राहील अबाउट दॅट डिस्टन्स. ओके, तर बघा आता डिस्टन्स रेडियस ऑफ गायरेशन ऑफ बॉडी अबाउट एन ऍक्सिस इज द डिस्टन्स सच दॅट. काय सिम्पली डिस्टन्स. डिस्टन्स आहे त्याला आपण ह्या केसमध्ये आर ने डिनोट करणार नाही, आपण के ने डिनोट करतो. तुमच्या एमएसबीटी के दिलेली, के इज अ डिस्टन्स such that when the square of that distance is multiplied by the area. कशाने मल्टिप्लाय करायचा? एरिया. तर तुम्हाला काय भेटणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. बघा आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय ने देतो, करेक्ट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय ने डिनोट करतो. काय म्हणलं? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. आपण डिस्टन्स कसं स्क्वेअर करतो? के स्क्वेअर करतो. आणि एरिया जे आहे हा पर्टिक्युलर एरिया या लॅमिनाचा समजा मी ए कन्सिडर केलाय. ठीक आहे, तर ह्याला काय करतो मी? ए कन्सिडर करतो किंवा या बॉडीचं पूर्ण ए व्हॅल्यू कन्सिडर. लक्षात आलं? एक पर्टिक्युलर डिस्टन्स तिथं बॉडी कसा आहे? सगळी बॉडी एक पर्टिक्युलर पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होतो, तिथं बॉडी स्टेबल राहतो. अशा प्रकारचं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. तर हा डिस्टन्स आपण डिनोटेड बाय के करतो. के स्क्वेअर इंटू ए केला तर तुम्हाला काय भेटणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया भेटतो. दॅट इज के स्क्वेअर इक्वल्स टू मी काय लिहू शकतो? आय बाय ए लिहू शकतो, बरोबर ना? आय बाय ए और के इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय ए. आता ह्याचा युनिट कसा काढणार रे? युनिट कसा काढणार? एम एम टू दी पॉवर 4 आहे तो आपल्याला माहित आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय? एम एम टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय एरिया एम एम स्क्वेअर मध्ये राहतो, म्हणजे अंडर रूट ऑफ एम एम स्क्वेअर. म्हणजे हे व्हॅल्यू कशामध्ये येणार? डिस्टन्स आपल्याला माहित आहे. डिस्टन्स सिंगल व्हॅल्यू मध्येच आपण मेजर करतो, म्हणजे एम एम मध्ये मेजर करतो. म्हणजे याचा एसआय युनिट काय राहणार आहे? एसआय युनिट राहणार आहे मीटर किंवा एम एम. लक्षात आलं? स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल काय राहणार? एम एम किंवा मीटर राहणार आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर डिस्टन्स आहे. द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड अँड इट विल बी स्टेबल ऍट दॅट डिस्टन्स. लक्षात आलं? इथपर्यंत का? इथपर्यंत काय डाटा आहे का? चल आता नेक्स्ट मित्रांनो, नेक्स्ट वाला आहे क्वेश्चन. बघा आता काय दिलं? पॅरलल ऍक्सिस थेरम भरपूरदा आलेलं आहे. जेवढे काही क्वेश्चन्स आहेत त्या एमएसबीटी पॉईंट ऑफ व्ह्यू काढलेले आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ टाइम्स विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आता बघा मित्रांनो काय दिलं? पॅरलल ऍक्सिस थेरम, बरोबर आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम एक पर्टिक्युलर बॉडी मी कन्सिडर केला, त्याचं मला सेंट्रोइडल ऍक्सिस माहित आहे. ठीक आहे, सेंट्रोइडल ऍक्सिस समजा आय जी म्हणतो, एक पॉइंट पर्टिक्युलर पॉइंट म्हणतो. आणि आपल्याला एक ऍक्सिस जे आहे त्याच्या भोवती काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. तिला मी ह्याच्याने डिनोट करतो, वाय वाय ने डिनोट करतो. लक्षात आलं? ठीक आहे, वाय वाय ने डिनोट करतो. तर ह्याच्या अबाउट तुम्हाला काय करायचं आहे? व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, चलो आता बघा काय दिलेलं आहे. आता हे दोन ऍक्सिस कशा एकमेकाला पॅरलल आहे आणि हा ऍक्सिस कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? याला आपण म्हणतो सेंट्रोइडल ऍक्सिस, जे की स्टँडर्ड फॉर्म्युलेने ह्याच्या व्हॅल्यू मोमेंट ऑफ इनर्शियाचं सेंट्रॉइडल ऍक्सिस व्हॅल्यू फाइंड आउट करता येतो. ओके, तर एक फॉर्म्युला मी पर्टिक्युलर लिहितो.
आय वाय वाय समजा तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर आय जी प्लस ए एच बार स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आहे मित्रांनो पॅरलल ऍक्सिस थेरमचा. ओके. आता हा डिस्टन्स म्हणजे काय रे, डिस्टन्स म्हणजे हा वाला डिस्टन्स आहे. ठीक आहे, द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिसेस. ठीक आहे. आता हा पर्टिक्युलर एरिया आपण कन्सिडर केला या बॉडीचा, तर बॉडीचा एरिया आहे. आयसी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रोइडल ऍक्सिस. तर ह्याचा सम आहे, सम कशामधला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रोइडल ऍक्सिस प्लस एरिया इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. ठीक आहे. तर हा पॅरलल दिसतो, दोन्ही कशा आहेत ऍक्सिस पॅरलल. कंडिशन काय, दोन्ही ऍक्सिस कसे पाहिजे पॅरलल. the definition point of view, the moment of inertia of lamina, हे particular lamina मी consider केलं about any axis parallel to central axis. कोणताही ऍक्सिस राहू द्या, बट कसं पाहिजे, परपेंडिक्युलर नाही, परपेंडिक्युलर साठी वेगळं, ही पॅरलल आहे. कंडिशन काय आहे इथं, पॅरलल टू द सेंट्रोइडल ऍक्सिस इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अपॉन सेंट्रोइडल ऍक्सिस. बरोबर आहे, याचं आपण आय जी काढू शकतो, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. कारण की आपल्याला शेप ऑफ द लॅमिना माहित असेल तर स्टँडर्ड इझिली फाइंड आउट करू शकतो. प्लस प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ दॅट बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, जे की आपण एच बारने डिनोट केलेलं आहे. समजा मला या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर तुम्हाला रेफरन्स कशाचं माहित पाहिजे, पॅरामीटर्स कोणते माहित पाहिजे, एरिया, डिस्टन्सेस बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि ह्याचं एक पर्टिक्युलर डायग्राम तुम्ही असं काढलं तरी चालतंय. ठीक आहे. तर 2 मार्कला हा स्टेटमेंट विचारू शकतो. ठीक आहे, इझी आहे. हा फॉर्म्युला आपण यूज करून मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस कॅल्क्युलेट करू शकतो. पण कंडिशन काय, इट शुड बी पॅरलल टू सेंट्रोइडल ऍक्सिस. आता परपेंडिक्युलर ऍक्सिस. ठीक आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस काय म्हणते, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिना अबाउट an axis perpendicular to the plane of lamina about an axis perpendicular to the lamina and passing through its centroidal. ठीक है, passing through its centroidal axis is equals to the sum of moment of inertia about mutually perpendicular axes lying in that particular plane. आता फॉर एक्झाम्पल एक फॉर्म्युला राहतो मित्रांनो, आय झेड झेड तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आता हे दोन्ही व्हॅल्यूज कसे आहेत, हे सेंट्रोइडल ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स 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 प्लेन आणि वाय वाय प्लेनचा. ठीक आहे, तर दोन्ही कसे आहेत, इट शुड बी परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलर ऍक्सिस कसे शो करतो, हा झाला आय वाय वाय, हा झाला तुमचा एक्स एक्स आणि हा झाला तुमचा झेड झेड. समजा हे कशात, तिन्ही कशात ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. समजा तुम्हाला थर्ड ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल तर हे दोन ऍक्सिस कशामधून पास झाले पाहिजे, इट शुड बी पास थ्रू सेंट्रॉइडल पॉइंट और सीजी ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी. ठीक आहे, तर हे सगळे कशात म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. तर तेच म्हणतो बघा, तुम्हाला हा जे व्हॅल्यू आय झेड झेड फाइंड आउट करण्यासाठी दोन ऍक्सिसेस म्युच्युअली परपेंडिक्युलर त्यांचं ऍडिशन केलं तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस तुम्हाला भेटणार. फक्त डेफिनेशन पार्ट करा आणि हा वाला फॉर्म्युला पार्ट करून ठेवायचा आहे. ठीक आहे. आता लास्ट आहे मित्रांनो पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण आयपी ला देतो मित्रांनो. ठीक आहे, तर आयपी ला देतो. तर हा जे आहे जे पॅरामीटर आहे त्याचं डेफिनेशन काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट इट्स सेंट्रल ऍक्सिस which is perpendicular to the plane of the body, which is perpendicular to the plane of the body. लक्षात आलं, म्हणजे आपण हा जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे मित्रांनो, आता हा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात महत्वाचा राहतो कोणत्या बॉडीज मध्ये किंवा आपण कोणत्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागतात. हा पॅरामीटर ट्विस्टिंग किंवा त्याला आपण म्हणतो टॉर्शनच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण कोणता पॅरामीटर यूज करतो तिथं, पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया, कारण की त्याचं रोटेशन क्रिएट्स होतं ऍट पर्टिक्युलर एंड्स. लक्षात आलं. तर आपण कशाने डिनोट करतो, त्यांना आयपीने डिनोट करतो. तर सिंपल डेफिनेशन आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट इट्स सेंट्रोइडल ऍक्सिस. कुठं आहे, कुठं फाइंड करतो, अबाउट इट्स सेंट्रोइडल ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बॉडी.
म्हणजे ते ऍक्सेस कसा पाहिजे, इट शुड बी परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ द बॉडी. म्हणजे दोन परपेंडिक्युलर ऍक्सेस मधलं रिलेशनशिप सांगितलेलं आहे. आणि पर्टिक्युलर ऍक्सेसचं जे ऍक्सेस परपेंडिक्युलर टू द सेंट्रोइडल ऍक्सेस आहे त्याचं आपण क्वेश्चन डिनोट करतो मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज आयपी न. म्हणजे तुम्हाला रेफरन्स इथं पण काय यूज करावं लागेल, कोणता ऍक्सेस रेफरन्स यूज करावं लागेल, सेंट्रोइडल ऍक्सेस. अशा डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात, तर हे इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. आता डायरेक्टली आपण प्रॉब्लेम्स ऑन मुवमेंट ऑफ इनर्शिया बघणार आहे, त्याच्या स्टँडर्ड फॉर्म्युलेज वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत. ठीक आहे. आता इथून सगळ्या लेक्चर ज्या आहेत मित्रांनो आपल्या डिप्लोमाला ऍप वर दिसणार आहेत, तर लवकरात लवकर तुम्ही रजिस्टर करा. सगळ्या फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युलेचे ट्रिक सांगतो, पाठ करायचं टेक्निक सांगतो, आणि त्या स्टँडर्ड फॉर्म्युलेवर आपण न्यूमेरिकल बेस्ड स्टँडर्ड फॉर्म्युलेस बघणार आहे, आणि ऍडव्हान्स फॉर्म्युले जे की कंपोजिट सेक्शनच्या मुवमेंट ऑफ इनर्शिया. कारण की स्टँडर्डच विचारणार नाही, सगळ्या सेक्शन स्टँडर्ड आहेत कळत नाही, काय काय सेक्शन कॉम्पोजिट असतात, म्हणजे मिक्सचर असतात, रेक्टँगलचं मिक्सचर, सर्क्युलरचं मिक्सचर. ठीक आहे. या सगळ्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहेत फॉर कॅल्क्युलेटिंग मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर लवकरात लवकर तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करून घ्या. जॉईन करताना मला मेसेज करा, आणि माझा नंबर आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, तर ह्या नंबरला तुम्ही मेसेज करून हा कोर्स घेऊ शकता. 9665803062. ठीक आहे. तर जेवढा टाइम आहे त्या टाइमला युटिलाइज करा. हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, बाकीच्या सब्जेक्टचा बेस आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही पुढच्या सेमिस्टरला जाता. ठीक आहे. आपण इथं थांबूत. नेक्स्ट व्हिडिओ ऍपवर दिसणार आहेत, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन स्टँडर्ड फॉर्म्युलेस. टिल द एंड, थँक्यू. जय हिंद, बाय बाय.